नमस्कार मित्रांनो, आपल्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला ऑर्डर होती श्रीरंग लॉन्च सायकलला. मग काय आपण चाललो होतो, सोबत आपला रोशन पण होता. मग रोशनला बोललो, चल भाऊ तू गाडी चालू, मी मागं बसतो. मग काय निघालो होतो लॉन्चकडे. नंतर विचार आला कॉलेजकडे पण चक्कर मारू. नंतर आम्ही प्लॅनमध्ये थोडा चेंज केला. आम्हाला वाटलं खूप ऊन आहे, त्यामुळे आम्ही कॉलेजला न जाता आम्ही डायरेक्ट लॉन्चकडे निघालो. रोशननं बघत होता कॅमेऱ्याकडे, हसत पण होता. मग काय आपण चाललो होतो आपल्या आपल्या पद्धतीने लॉन्चकडे. ऊन पण खूप होतं. आम्ही रस्त्याने चाललोच होतो. शेजारी हॉटेल वगैरे होते, पण भूक पण खूप लागलेली होती. नंतर विचार आला, आधी आपण लॉन्चवर जाऊ, ऑर्डर बिडर वाजवू, मग जेवण करू. ऊन पण खूप होतं आणि उन्हाचा त्रास पण होत होता. तरी पण व्हिडिओ काढायचं काम चालू होतं जोरात. मग काय निघालो मस्त. तेवढ्यात आपला कॉलेजचा रस्ता दिसला. म्हणलो हे बघा आपलं इथं कॉलेज आहे सायखेडा. मित्रांनो कॉलेज विलेज मस्त बघितलं लांबूनच. म्हणलो नका कॉलेजला जायची काही गरज नाही, आधी काम बघू आपण. लॉन्च पण आलेला होता. बघितलं लॉन्चवर खूप गर्दी आहे, पण नंतर कळालं लॉन्चवर कोणीच नाही अजून आलेलं. आपली बँडची गाडी पण आलेली नव्हती. मग रोशनला बोललो गाड्या बिड्या बघून घे मध्ये. मग काय आम्ही मध्ये गेलो. बोललो मस्तपैकी सावलीत गाडी लावून दे. पण तो भाऊ ऐकायला तयार नव्हता. त्या भाऊनं उन्हातच गाडी घेतली. मग दिली उन्हात लावून गाडी मस्तपैकी. मग काय गाडी बिडी लावून दिली मस्त. उतरल्यानंतर मित्रांनो आपले केस वगैरे बघून घेतले, कसे आहे कसे नाही. केस सेट करून घेतले. मग काय विचार होता, चला मध्ये जाऊन एक चक्कर मारून येऊ. आल्यानंतर पहिली नजर आपल्या गणपती बाप्पांकडे गेली मित्रांनो. विचार करत होतो मित्रांनो गाडी कधी येईल कधी नाही. मग काय बसलो गाडीची वाट बघत, आताच येईल मगच येईल. पण काय गाडी पण यायला तयार नव्हती. मग काय तेवढ्यात आपल्याला प्रदीप भाऊ दिसले. ते पण खूप लवकर येऊन गेले. नंतर विचार आला मित्रांनो, चला मध्ये जाऊ, बघू कोणी मित्र असेल त्यांच्यासोबत गप्पा मारत बसू. पण बघतो तर काय इकडे तिकडे कोणीच नव्हतं. आजूबाजूला बघितलं कोणीच नाही दिसलं. पूर्ण बघून घेतला, लॉन्चमध्ये कोणीच आलेलं नव्हतं. नंतर विचार आला मित्रांनो, हात आणि तोंड स्वच्छ धुवून घेऊ. मग काय हातपाय धुवून घेतले मस्तपैकी. नंतर म्हटलं चला गाडी बिडी आली असेल. आपले अक्षय भाऊ पण इथं बसलेले होते. ते पण गाडीची वाट बघत होते. त्यांना बोललो चला आपण दोघं वाट बघू गाडीची. गाडी काय यायला तयार नव्हती. हे बघा मित्रांनो, आपली गाडी पण येऊन लागली आहे. भीमा भाऊ पण खुश होऊन गेला की गाडी येऊन लागली आहे. तो पण बोलायला लागला की उद्यापासून मी पण लवकर येणार नाही भाऊ, गाडीसोबत येईन लेट. नंतर आपले किरोभाऊ पण होते. ते बोलले आम्हाला पण कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओमध्ये घे. म्हणलो बरं चला भाऊ, यांना पण घेऊ, यांना पण थोडं व्हायरल करून देऊ. मित्रांनो सगळ्यांना ऊन लागत होतं, त्यामुळे थंड बोलावलं होतं. मग काय मी पण वाट बघत होतो थंड प्यायची. मग काय कोणी द्यायला तयार नव्हतं. मी थोडं साईडला थांबून घेतलं. बोललो आपल्याला काय भेटणार नाही. मग तेवढाच विचार आला, चला एक काम करू आपणच जाऊन घेऊन येऊ. मग काय मी निघालो तिकडे. पोरं वाटच बघत होती की केव्हा हा थंड घेऊन येईल. मग काय मी तिकडूनच गलास वगैरे भरून आणला नाही का. बोललो तिकडूनच पिऊन येऊ आपण मस्तपैकी. पोरं वाटच बघत होते. तुम्हाला माहिती का उन्हामध्ये थंड पिण्याची मजाच वेगळी आहे. मग काय भाऊ आपल्याकडे बघत होता. मग भाऊला बोललो थांब भाऊ माझं होऊ दे, मग तू ग्लास घे मग तू पी. मग काय सर्वांनी घेतले ग्लास, सगळे पेत होते मस्तपैकी. आपले सगळे मित्र थंड प्यायची मजा घेत होते. बोललो चला हे तरी खुश झाली मुलं. बघितलं तर हा भाऊ फार पोटाला हात लावून थंड पित होता. नंतर कळालं मित्रांनो आपल्याला ऑर्डर सकाळी नाही तर संध्याकाळी ऑर्डर होती. मग काय निघालो घराकडे. मित्रांनो आपला ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा आणि कमेंट शेअर नक्की करा. धन्यवाद.